एक बाउलमध्ये अर्धा कप दही घ्यायचं आणि मी इथं व्हेजीज चिरलेले जे आहे भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता. तर दहीमध्ये सगळ्या भाज्या मी इथं घालून घेतलेल्या आहेत. फक्त भाज्याचे स्लाईस बारीक 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 चिरून घ्यायचे. सगळं चमच्याने इथं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. रवासुद्धा आता मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. यामुळं कुरकुरीत होतो नाश्ता. मीठ घालायचं चवीनुसार. सगळं इथं मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आता यात पाव कप पाणी घालून परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिरीची पूड आहे ती घालायची थोडी, नाश्त्याला चव छान येते. आता याला अर्धा तास झाकून ठेवलेलं आहे. अर्धा तास झालेला आहे, पीठ फुललेलं आहे. बेकिंग सोडा घालायचा आहे पाव चमचा आणि फर्मेंट होण्यासाठी थोडं पाणी घालायचं आहे. 2च चमचे पाणी घालून सगळं चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. सगळं एकाच डायरेक्शननं चांगलं फेटून घ्यायचं आहे. पॅनकेक करण्यासाठी मी इथं छोटा तवा घेतलेला आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. 2 चमचे बॅटर घालायचं आहे. थोडं पसरून घ्यायचं आहे. थोडं लगेचच पलटी होतो. मस्त पॅनकेक तयार झाले.